यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते नाशिकमधून शरद पवार यांच्या भाषणावेळी बॅनर पडलेला आहे। नाशिकच्या सटाणामध्ये शरद पवार यांची सभा सुरू होती आणि तेव्हाच आपण पाहतोय कशा पद्धतीने हा बॅनर पडला। तेव्हाची ही दृश्य सध्या आपण साम टीव्हीवर पाहत आहात। मात्र शरद पवार यांचं भाषण सुरू होतं, तो बॅनर मागच्या दिशेने पडला। यामध्ये कोणाला काही दुखापत झालेली नाहीये। स्टेजवर असणाऱ्या उपस्थित असणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खरं तर तेव्हाची ही परिस्थिती सांभाळून घेतली, पण तेव्हाची ही दृश्य सध्या साम टीव्हीवर सर्वात आधी आपण पाहतोय। नाशिकमध्ये शरद पवार यांचं भाषण सुरू होतं, सटाणा इथं त्यांची सभा सुरू होती आणि त्या दरम्यान हा बॅनर पडलेला आहे। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय सोनावणे यांच्याकडनं। आज आपण पाहतोय शरद पवार यांच्या सभेमध्ये बॅनर खाली पडलेला आहे, यामध्ये कुणाला काही दुखापत वगैरे झाली नाही ना, काय सध्याची परिस्थिती आहे? साधारण सकाळी 11 वाजेनंतर शरद पवार यांची सभा झाली, अनेक मान्यवरांचे भाषण झाले आणि ज्या वेळेला शरद पवार भाषणाला उभे राहिलेले होते, त्यांचं भाषण सुरू असताना प्रचंड मोठा वादळ तिकडे त्या भागात झालेलं होतं। मात्र स्टेजच्या मागे जे काही भले मोठं जर एक बॅनर लावलेलं होतं, ते बॅनर अचानक खाली पडण्याची सुरुवात झाली। त्यामुळे कार्यकर्त्यांनी तो सावरण्याचा प्रयत्न केला। अगदी धन्यवाद अजय, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर वादळ आलं आणि त्यानंतर खरं तर हा बॅनर कोसळला, मात्र कार्यकर्त्यांनी परिस्थिती सांभाळून घेतली।